योजनांना हिंदू देवतांचं नाव देणं चुकीचं, मल्हार सर्टिफिकेशनचं नाव बदलावं, श्री क्षेत्र जेजुरी संस्थांच्या विश्वस्तांचं नितेश राणेंना पत्र. मल्हार सर्टिफिकेशनवरनं मार्तंड संस्थांच्या विश्वस्तांमध्ये मतभेद, योजनेचं नाव बदलण्याची जेजुरी देवस्थानचे विश्वस्त डॉक्टर राजेंद्र खेडेकरांची मागणी, तर मार्तंड देवस्थानचे विश्वस्त मंगेश घोणेंकडनं मल्हार सर्टिफिकेशनचं स्वागत. नितेश राणेंच्या मल्हार झटका मटण संकल्पनेला धनगर परिषदेचा पाठिंबा, अखिल भारतीय धनगर समाज परिषदेचे प्रदेश अध्यक्ष दत्ताभाऊ खेमनर यांनी जाहीर पाठिंबा दिला. खाटीक धनगर आणि धनगर समाजाला निर्णयाचा होणार फायदा, खेमनर यांची प्रतिक्रिया. हिंदू तरुणाने सुरू केलेल्या संकल्पनेला पाठिंबा असल्याचं नितेश राणेंचं वक्तव्य. हिंदू धर्मात हलाल खा असं लिहिलेलं नाही, नितेश राणेंची प्रतिक्रिया. भारताला हिंदू राष्ट्र बनवायचं आहे, पण त्यासाठी आधी कट्टर हिंदू परिवार करणं गरजेचं, बागेश्वर धामच्या धीरेंद्र शास्त्रींचं नांदेडमध्ये विधान. पक्षश्रेष्ठींनी आमदार सुरेश धस यांना समज द्यावी, भाजपची राष्ट्रीय नेता असूनही धस थेट आरोप कसे करतात, एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत पंकजा मुंडेंचं विधान. अर्थसंकल्पावर आज उर्वरित चर्चा होणार, विरोधकांनी केलेल्या आरोपांना आज सरकारकडून अर्थमंत्री उत्तर देणार. सोबतच योजनांची काय सद्यस्थिती आहे याची देखील अजित पवार वस्तुस्थिती मांडणार. भारताचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांची आज 112वी जयंती. जयंतीनिमित्त कराडच्या प्रीती संगमावरील समाधीला उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून अभिवादन. सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणी केस जिल्हा सत्र न्यायालयात आज पहिली सुनावणी. हत्या प्रकरणातील प्रमुख आरोपींचे जबाब महत्त्वाचे ठरणार. आज न्यायालयात बंद लिफाफ्यामध्ये आरोपींचे जबाब सादर केले जातील. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील सर्व आरोपींना आज सुरक्षेच्या कारणास्तव व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे कोर्टात हजर केलं जाईल. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी खबरदारी. संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या पहिल्या सुनावणीआधी वाल्मिक कराडचा वकील बदलला. कराडची बाजू आता कोल्हापूरचे अॅडव्होकेट खाडे मांडणार. आतापर्यंत अॅडव्होकेट अशोक कवडे पाहत होते काम. संतोष देशमुख हत्या प्रकरणी नेमण्यात आलेले विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम आज सुनावणीला उपस्थित राहणार नाही. प्रकृतीच्या कारणामुळे उपस्थित राहणार नसल्याची माहिती. त्यांच्याऐवजी बाळासाहेब कोल्हे बाजू मांडतील. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील सर्व दोषी आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी हीच मागणी. धनंजय देशमुखांची आजच्या सुनावणीवर प्रतिक्रिया. सतीश भोसले उर्फ खोक्याचा पाय आणखीन खोलात. भोसले विरोधामध्ये एनडीपीएस कायद्याअंतर्गत कलम 20 नुसार गुन्हा दाखल. भोसलेच्या घरातून 8 मार्चला वनविभाग आणि पोलिसांकडून गांजा जप्त. शिरूर कासार पोलीस ठाण्यात भोसले विरोधात तिसरा गुन्हा. सतीश भोसले उर्फ खोक्याचा अटकपूर्व जामिनासाठी अर्ज. आज बीड न्यायालयामध्ये जामीन अर्जावर सुनावणी. प्रशांत कोरटकरांना दिलासा नाही. आज कोर्टामध्ये कोरटकरांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर सुनावणी. स्वारगेट बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्ता गाडेला आज न्यायालयामध्ये हजर केलं जाणार. गाडेला पोलीस प्रत्यक्ष हजर करणार की सुरक्षेच्या कारणास्तव ऑनलाईन हजर करणार हे अजूनही अस्पष्ट. विरारमध्ये विकास कामांच्या श्रेयवादावरनं बहुजन विकास आघाडी आणि भाजप पदाधिकाऱ्यांमध्ये बाचाबाची. बवियाचे माजी सभापती यज्ञेश्वर पाटील आणि भाजपच्या कोपरी गाव मंडलाध्यक्षा सुनीता पाटील यांच्यात शाब्दिक चकमक. शक्तीपीठ महामार्गाविरोधातील मोर्चा आज विधान भवनावरती धडकणार. 12 जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा एल्गार. आंदोलनाला सतेज पाटील, जयंत पाटील यांच्यासह अनेक नेते पाठिंबा देणार. सिंधुदुर्ग आणि पालघरच्या सागरी कक्षेत नवे खनिज तेल साठे सापडल्यामुळे भारत तेल उत्पादनामध्ये सक्षम होण्याची आशा. डहाणूच्या समुद्रामध्ये 5338 आणि सिंधुदुर्ग जवळील समुद्रामध्ये 13131 चौरस किलोमीटर क्षेत्रफळावरती तेल साठे. राज्यातल्या धरणसाठ्यामध्ये यंदा निम्म्याहून अधिक पाणीसाठा. मात्र वाढत्या उकाड्यामुळे चिंता कायम. राज्यातील धरणसाठ्यामध्ये 54% पाणीसाठा शिल्लक. मुंबईतल्या हवेची गुणवत्ता पुन्हा ढासळली. भायखळा, मालाड, बोरिवली, वांद्रे आणि चेंबूर परिसरामध्ये प्रदूषित हवा. अचानक वाढलेला उकाडा आणि प्रदूषणामुळे आजारांचं प्रमाणही वाढलं.
भंडाऱ्याच्या तुमसरमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वाळूची वाहतूक, परिणामी हवेची गुणवत्ता ढासळली. नागरिकांना श्वसनासह अनेक विविध आजारांचा धोका. 700 स्क्वेअर फुटापर्यंतच्या घरांना करमाफी द्या. आमदार अजय चौधरी करमाफीच्या मुद्द्यावरती मांडणार लक्षवेधी. मुंबईतल्या पुनर्वसनाच्या रखडलेल्या मुद्द्यावरती विधानसभेमध्ये चर्चा होणार. मुंबईतला आणखीन एक प्रकल्प अदानी समूहाला. गोरेगाव पश्चिम इथल्या मोतीलाल नगर म्हाडा वसाहतीच्या पुनर्विकासाची आर्थिक निविदा खुली करण्यात आली आणि या निवेदित अदानी समूहाने बाजी मारली. मुंबईसह राज्यभरामध्ये आलेल्या उष्णतेच्या लाटेमुळे कूलिंग उपकरणांचा वापर वाढला. परिणामी विजेच्या मागणीतही लक्षणीय वाढ. मुंबईत विजेची मागणी 3500 मेगावॉट. 11 ते 22 मार्च दरम्यान मध्य रेल्वेकडनं 8 होळी विशेष गाड्या. अतिरिक्त गर्दी आणि एकंदरीतच सण लक्षात घेता मुंबई आणि गोरखपूर दरम्यान 8 होळी विशेष गाड्या धावणार. मुंबईच्या चारकोपमधल्या एअरटेलच्या गॅलरीत कर्मचारी तरुणीचा मराठीतून बोलायला नकार. मराठी येणं गरजेचं नाही, उद्दाम तरुणीची भाषा. मराठीतून बोलण्याचा आग्रह धरणाऱ्या तरुणाशी तिची हुज्जत. ग्राहकांशी व्यवहार करण्यासाठी मराठी भाषेत प्रतिनिधी नियुक्त करा. ठाकरेंच्या शिवसेनेची मागणी. मराठी बोलण्यास नकार देणाऱ्या कर्मचारीवरती कारवाई करा, अन्यथा मुंबईमध्ये एअरटेलची गॅलरी दिसणार नाही, अखिल चित्रेंचा इशारा. अहिल्यानगरच्या अर्थसंकल्पात धर्मवीर गडाच्या विकासासाठी कोणताही निधी देण्यात आलेला नाही. गडाचा विकास व्हावा यासाठी निधी देण्यात यावा. आमदार विक्रमसिंह पाचपुते यांची प्रतिक्रिया. धाराशिव जिल्हा प्रशासनाकडून संभाव्य पाणी टंचाईच्या पार्श्वभूमीवरती जिल्हास्तरीय टंचाई आराखडा. विहिरी अधिग्रहण, तात्पुरती नळ दुरुस्ती, टँकर पुरवणं अशा बाबींचा आराखड्यात समावेश. अहिल्यानगर पालिकेकडे पाणीपट्टीची 11 कोटींची थकबाकी. जलसंपदा विभागाचा पाणीपुरवठा बंद करण्याचा इशारा. त्यामुळे नगरकरांवरती जलसंकटाची टांगती तलवार. मंत्री जयकुमार गोरेंकडून सत्तेचा गैरवापर. पत्रकार तुषार खरात यांच्यावरती खोटा गुन्हा दाखल करत त्यांना बेकायदा अटक. सामना अग्रलेखातून सरकारवर हल्लाबोल. न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेडचे माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांची पॉलिग्राफी चाचणी करण्यात आली. हितेश मेहता आणि त्याच्या सहकार्यावरती बँकेच्या प्रभादेवी आणि गोरेगाव शाखांमधून 122 कोटी रुपयांचा अपहार केल्याचा आरोप. मुंबईच्या लीलावती हॉस्पिटलमध्ये 1250 कोटींचा गैरव्यवहार. 17 जणांविरोधात एफआयआर दाखल. आरोपींपैकी बहुतांश जण दुबई आणि बेल्जियममध्ये स्थायिक असलेले अनिवासी भारतीय. शेगाव आगारामध्ये महिला कंडक्टरचा आगार व्यवस्थापकानेच केला विनयभंग. 6 महिने उलटूनही आरोपींवरती कारवाई नाही. पीडित महिलेचं शेगाव बस स्थानकासमोर 8 दिवसांपासून उपोषण. भंडाऱ्याच्या तुमसर तालुक्यात 30हून अधिक जणांना विषबाधा. धार्मिक कार्यक्रमातील प्रसाद आणि पाणीपुरी खाल्ल्यानंतर भाविकांची प्रकृती बिघडली. सर्वांची प्रकृती आता धोक्याबाहेर असल्याची माहिती. नंदुरबार जिल्ह्यामध्ये तळोदा नगरपालिकेविरोधात शहरातील नागरिक आक्रमक. कचरा संकलन होत नसल्यामुळे नागरिक संतप्त. ढोल बजाव आंदोलन करत निषेध व्यक्त. वसईविरांमध्ये स्वस्तात घरं देण्याची जाहिरात देऊन अनेकांची फसवणूक. चाळ माफियांचा लोकल ट्रेनमधूनही गोरखधंदा. नागरिकांची कारवाईची मागणी. भंडाऱ्याच्या खापा चौकात 2 आंतरराज्यीय तस्कर जेरबंद. आरोपींकडनं 6.5 किलो गांजासह 1,81,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त. तुमसर पोलिसांची कारवाई. धाराशिव जिल्ह्यामध्ये भूम इथे 18 वर्षीय तरुणाला अमानुष मारहाण. मारहाणीनंतर आरोपींनी मृत समजून विवस्त्र अवस्थेत शिवारात प्रेत फेकलं. प्रेम प्रकरणातून मारहाण झाल्याची शक्यता. 3 आरोपींना अटक. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.